मसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती हत्या माणुसकीला मानवतेला काळिंबा फासणारी होती। कुठलाही माणूस ही हत्या पाहिल्यानंतर हेलावून जाईल, त्याचं मन हेलावून जाईल, त्याचं हृदय हेलावून जाईल, पिळून जाईल। अशा पद्धतीचं हत्या या जिल्ह्यालाच नाही तर महाराष्ट्राला काळिंबा फासणारी हत्या काही गुंडांनी घडवून आणली आणि या हत्येचा निषेध संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर झाला। मी घटनेच्या दुसऱ्या दिवशी मसाजोगला भेट दिली आणि त्या घटनेचा निषेध करून आम्ही रस्त्यावरती आंदोलन केली। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीच्या कमी कुठलीच शिक्षा होता कामा नये ही आमची भूमिका आहे, नव्हे तर ही सर्वांचीच भूमिका आहे। परंतु या जिल्ह्यामध्ये प्रत्येक जनमानसाची जनभावना आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये काही तथाकथित लोकप्रतिनिधी या प्रकरणाला डायव्हर्ट करत आहे। आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे का? तर 100% आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे का? तर 100% संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या फॅमिलीला न्याय मिळाला पाहिजे। या जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदली पाहिजे का? तर 100% या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नांदली गेली पाहिजे। परंतु काही ठेकेदार इथे जन्माला आले, 3-4 ठेकेदार आहेत। त्या ठेकेदारांनी मला वाटतं याची सुपारी घेतली। या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याची सुपारी घेतली असं माझं मत बनलंय। कारण हे प्रकरण दुसरीकडे डायव्हर्ट करून मूळ आरोपींना याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न आहे। माझं म्हणणं असं आहे, एसआयटी लागलेली आहे, सीआयडी लागलेली आहे। सीआयडी आणि एसआयटी अत्यंत चांगल्या पद्धतीचा तपास करतायत। हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। या न्यायप्रविष्ट असतानाही चमकोगिरी करण्यासाठी, स्वतःला चमकवण्यासाठी आणि व्यक्तिगत द्वेषापोटी, जातीय द्वेषापोटी काही मंडळी प्रकाश सोळंके पासून ते संदीप क्षीरसागरापर्यंत हे केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी धनंजय मुंडेवर आरोप करून या प्रकरणाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत। आमचं तर म्हणणं असं आहे कुणी किती मोठा आरोपी असो हा सुटता कामा नये। परंतु तपास यंत्रणा तपास करत असताना त्यांना डायरेक्शन देणं, यांना आरोपी करा, त्याला आरोपी करा, त्याला जेलमध्ये टाका, याला जेलमध्ये टाका, मला वाटतंय पोलिसांची
किंवा न्यायालयाची काहीही गरज या जिल्ह्यामध्ये उरलेली नाही. केवळ या 3 लोकांनी त्याचा ठेका घेतलाय. तेच न्यायाधीश बनतात, तेच पोलीस अधिकारी बनतात, तेच SIT बनतात, तेच CID बनतात आणि तशा पद्धतीनं अधिकाऱ्यावरती जबर घालण्याचा प्रयत्न करतायत. बरं, जे आरोप करतायत त्यांची पार्श्वभूमी पाहिली का तुम्ही? जे आरोप करताय धनंजय मुंडेवरती ज्यांनी आरोप सुरू केलेले आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे? हे टक्केवारीखोर, हे क्रिमिनल. तुम्ही जर माजलगावच्या आमदाराला पाहिलं तर 307 त्यांच्यावरती आताच गुन्हा दाखल झाला होता. 307 त्यांच्यावर, त्यांच्या पत्नीवर आणि काही लोकांवरती. एका शेजूळ नावाच्या, काय नाव ते शेजूळ, अशोक शेजूळला जीव मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. कारण ते अशोक शेजूळ यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता म्हणून. आणि मी जर त्यांचे प्रकरण बाहेर काढले ना तर त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा पुरणार नाही, तोंड दाखवता येणार नाही. एका महिलेचे प्रकरण सुद्धा अशाच पद्धतीने धडकलं आणि माजलगाव मध्ये कुणीही त्याच्यावरती आवाज उठवला नाही. आणि संदीप क्षीरसागरांनी तर बोलूच नये, त्यांचा दहशतीचा काळा कुट्ट इतिहास आहे, काळा कुट्ट इतिहास आहे. क्षीरसागर घराण्याचा काय इतिहास आहे मला सांगायची गरज नाही. आणि त्यांनी बीड जिल्ह्याच्या दहशतीवरती बोलवा. अरे या जिल्ह्यामध्ये लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतायत, आम्हाला गुन्ह्या गोविंदाने नांदायचंय. हा जिल्हा माणसांचा जिल्हा आहे, हा गुंडांचा जिल्हा नाही. हा जिल्हा माणसांचा जिल्हा आहे. गुंड बोट्यावर मोजण्या इतके असतील, पोलीस त्यांना सरळ करतील, कायदा सुव्यवस्थेने पोलीस सक्षम आहे. तुमचा पोलिसावर विश्वास आहे की नाही? गृह खात्यावरती विश्वास आहे की नाही? आणि माझं सुरेश धसांना सुद्धा, माझे ते मित्र आहेत, त्यांना माझं हे तुमच्या मार्फत आव्हान आहे, जरा त्यांनी सबुरीने घ्यावं. आपल्याही खाली खूप मोठा अंधार आहे. कृपा करून आम्हाला तो अंधार बाहेर काढायला लावू नका. आमची विनंती आहे आता त्यांचा इतिहास सांगायची वेळ आणू नका. तुमचं व्यक्तिगत भांडण आहे धनंजय मुंडेजी सोबत किंवा मंत्री महोदय धनंजय मुंडे सोबत, ते व्यक्तिगत भांडण तुम्ही व्यक्तिगत करत राहा, आमचं काही म्हणणं नाही. व्यक्तिगत आरोप तुम्ही दोघांना समोरासमोर भेटून काय आरोप एकमेकावर करायचे ते करत राहा. परंतु देशमुख फॅमिलीच्या आड येऊन देशमुख फॅमिलीला त्याचं माध्यम बनवू नका. मला वाटतं देशमुख फॅमिलीने आणखीही धनंजय मुंडेवरती एकही आरोप केलेला नाही. आणि धनंजय मुंडेने एक स्पष्टपणाने सांगितलं, वाल्मिक कराड त्यांचा कार्यकर्ता आहे का जवळचा आहे का? त्यांनी सांगितलं की 100% माझ्या जवळचा कार्यकर्ता आहे आणि माझा कार्यकर्ता होता असं सांगितलं. लपून ठेवलंय का? नाही लपून ठेवलं. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा बेछूट आरोप केले जातात. आणि जर या तिन्ही चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना माझं आव्हान आहे की जर तुम्ही स्वतःची चमकोगिरी बंद करून बेछूट आरोप करून या बीड जिल्ह्याचं नाव बदनाम करण्याचं षडयंत्र नाही थांबवलं तर आम्ही रस्त्यावरती आंदोलन करू. आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करू. हे बंद करा. आमचा जिल्हा पुरोगामी जिल्हा आहे. बीड काय बिहार नाही.
घटना झाली, काळीमा फासणारी घटना झाली, प्रचंड वेदना देणारी घटना झाली. संतोष देशमुखावरती झालेली घटना अत्यंत प्रचंड वेदना देणारी घटना घडली. परंतु तो जिल्हा बिहार झालेला नाही. आणि बिहार म्हणून आता मी दिल्लीला होतो, पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो. बीड मला विचारलं कहां से आए हो, तो बीड जो बिहार से भी खतरनाक बना है. हे मी म्हणत नाही मीडियानं बनवलं, मी म्हणत नाही हे नेत्यांनी बनवलंय. मी मीडियाला दोष देत नाही. नेते जे बोलतात हे तथाकथित नेते, हे कथित नेते जे बोलतात ते मीडियामध्ये येतं आणि त्याचा परिणाम एकूणच म्हणजे सामाजिक जीवनावर होतो, त्या जिल्ह्याच्या माणसावरती होतो. बीड जिल्ह्याची माणसं जर बाहेर गेली तर लोक बीड म्हटलं की तो लागले. आणि तशी परिस्थिती नाही. आम्ही सांगितलं ती परिस्थिती नाही. ती घटना मसाजोग या गावात झालेली आहे, केज तालुक्यात झालेली आहे. याचा अर्थ बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये दहशत आणि बीड जिल्ह्याच्या गावागावामध्ये खून पडतायत, हत्या होते असा प्रकार नाही. आता मी मुद्द्यावरती येणार आहे. आता त्या फॅमिलीला, देशमुख फॅमिलीला आधार देणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे. इव्हेंट नाही, इव्हेंट केला जातोय, फॅमिलीला समोर आणून इव्हेंट केला जातोय. त्यांनी त्यांचं मत मांडलं, आता त्यांना त्यांच्या जागेवरती राहू द्या. त्यांची संतोष देशमुखाची पत्नी बीएड वगैरे काहीतरी झालेली आहे, तिला मुख्यमंत्र्यांकडून किंवा या सरकारकडून नोकरीत सामावून घेता येतं का, त्यांचं पुनर्वसन करता येतं का, मुलांचं शिक्षण करता येतं का. त्यांच्या मुलांचं शिक्षण सोडलं, त्यांच्या मुलांच्या, आणि तुम्ही तुमच्या फायद्यासाठी त्यांना बाहेर आणताय. यांनी स्वतःचे मुलं कधी बाहेर आणले नाहीत, दुसऱ्यांच्या मुलांना कशाला बाहेर आणणार. आणि माझा मुद्दा असा आहे, शेवटचा माझा मुद्दा असा आहे, ज्या पवन चक्क्याच्या कंपन्यामुळं खुनासारख्या आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे घडतायत, त्या कंपन्याच आमच्या बीड जिल्ह्यात नको. कंपन्या लोकांना सुविधा देण्यासाठी आहेत का माणसं मारण्यासाठी आहेत. माणसंच मारणार असतील तर आम्हाला अशा सुविधा नको आहेत. म्हणून मी आज स्वतः आंदोलन करणार आहे की बीड जिल्ह्यातल्या पवन चक्क्या बंद करा. ज्या झाल्या त्या ठीक आहे, आम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये कुणी कुणी काय केलेलं आहे, हे सगळं आमच्याकडे इतिहास आहे, आमच्याकडे माहिती आहे. याचे लोकप्रतिनिधी असतानाही याचे दलाल कोण कोण आहे, दलाली कशी घेतली. हा काय पहिला मर्डर नाही, पवन चक्की मधला हा पहिला मर्डर नाही. याच्या अगोदरही आष्टीमध्ये बुट्या गायकवाडचा मर्डर पवन चक्कीमुळे झालेला आहे, हे मी मुद्दा घेऊन सांगतोय. आता कोणी केला काय केला हे मी सांगणार नाही, या खोलात मला जायचं नाही. पण याच वादातून त्याला गोळ्या घालून त्याचे तुकडे तुकडे करून मी त्याचा साक्षीदार आहे. पहिला व्यक्ती मी आहे पोलीसच्या अगोदर बुट्याच्या गावामध्ये जाऊन बुट्याचा मर्डर पाहणारा पहिला मी व्यक्ती आहे. अशाच पद्धतीचा त्याचा मर्डर झाला होता. एवढंच होतं, तो भिल्ल होता म्हणून त्याच्यावरती आवाज उठला नाही. आणि अरे पत्रकारांना बसू द्या, त्याच्यावरती आवाज उठला नाही म्हणून पवन चक्क्याच आम्हाला नकोय. आणि आता बीड जिल्ह्यामध्ये हे ढोंग नाटक नौटंकी आता आम्ही चालू देणार नाही, त्या तथाकथित नेत्यांची चालू देणार नाही, अजिबात चालू देणार नाहीत आम्ही. आता यांची नौटंकी, ही नौटंकी बंद करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे.
यानंतर जे काही मुख्यमंत्र्यांना राज्य सरकारला निर्णय घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा, परंतु या प्रकरणाची संतोष देशमुखच्या हत्येची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी सापडतील त्या सगळ्या आरोपींना जेलमध्ये घालण्याचं काम सरकारने केलं. हा जिल्हा तुमची नौटंकी पाहण्यासाठी किंवा तुमचं नाटक पाहण्यासाठी नाही किंवा तुमचा इव्हेंट पाहण्यासाठी नाही. याचा इव्हेंट तुम्ही करू नका किंवा लोकांना हसवण्यासाठी, मजाक करण्यासाठी हा संतोष देशमुखांचा मर्डर नाही. अत्यंत सिरियस गोष्ट आहे आणि ती सिरियस गोष्ट आपण सिरियसपणे घेतली पाहिजे असं माझं तथाकथित नेत्यांना आव्हान आहे. मजाक करू नका. मी रोज टीव्ही पाहतोय, रोज कुठल्या ना कुठल्या तरी टीव्हीवर येण्यासाठी हे सगळं चालू आहे. रोज मीडियामध्ये छापून येण्यासाठी हे सगळं चालू आहे. प्रिंट मीडियावरती छापून येण्यासाठी सगळं चालू आहे. माझा हा म्हणजे गांभीर्यपूर्वक आरोप आहे आणि म्हणून मी आपल्या मार्फत परत एकदा त्यांना सबुरीचा सल्ला देतोय. आता बीड जिल्ह्यातल्या जनतेला शांततेने राहू द्या, शांततेने जगू द्या. आम्ही माणसं आहोत, आम्हालाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. तुमचं राजकारण तुम्ही तिकडे काय त्या राजकारणाचे तुम्हाला 3-13 वाजवायचे ते तुमचं तुम्ही राजकारण करा, नाही तर नका करू. कुणाला मंत्री व्हायचे तर व्हा, नाही तर नका हो. आम्हाला काही फरक पडत नाही, आमच्या जगण्याला काही फरक पडत नाही, आमच्या लिव्हिंग स्टँडर्डला काही फरक पडत नाही. जे करायचे त्यांनी करत बसावं, परंतु लोकांना जगू द्यावं. याचं राजकारण कोण आहे या जिल्ह्यामध्ये काय कधी नव्हे तेवढा जातीवाद सुरू झालेला आहे. कोणीतरी म्हटलं फिरू देणार नाही. अहो तुमच्या घरचे रस्ते आहेत का फिरू देणार नाहीत? म्हणजे या देशामध्ये संविधान आहे, या देशामध्ये लोकशाही आहे. मला जसा फिरण्याचा अधिकार आहे तसा पत्रकारांना सुद्धा मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक माणसाला मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार या देशाच्या संविधानाने, या देशाच्या लोकशाहीने दिलेला. फिरू देणार नाही म्हणजे? आणि तुम्ही ठेका घेतला का फिरण्याचा? तुम्ही जर लोकांना फिरू देणार नसाल तर तुम्हाला लोक कसे फिरू देतील? इथं अडवण्याचा कोणालाच अधिकार नाही. आणि जे कोणी अशा जाहीरपणे धमक्या देत असतील त्यांच्यावरती गुन्हे सरकारने दाखल केले पाहिजेत आणि त्यांची रवानगी जेलमध्ये केली पाहिजे. चालणार नाही. आम्ही शाहू फुले आंबेडकरी विचार सांगणारी माणसं आहोत. आमचा विश्वास शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावरती आमचा विश्वास आहे आणि आम्ही घाबरणार नाहीत, अजिबात कुणाच्याच बापाला घाबरणार नाहीत. या जिल्ह्यामध्ये जेवढा जातीवाद कधी झाला नाही तेवढा जातीवाद या जिल्ह्यामध्ये या 5-6 महिन्यामध्ये सुरू झालेला आहे. आणि हा जातीवाद इथल्या जनतेला नको आहे. बीड जिल्ह्यातल्या जनतेला हा जातीवाद नको आहे. बीड जिल्ह्यातली जनता खुल्या गोविंदाने भावाभावाप्रमाणे वागणारी जनता आहे. त्यांना हा प्रकार नको आहे आणि म्हणून माझं त्यांनाही सांगणं आहे, धमक्या देणाऱ्यांना सरकारला विनंती आहे, जे जे कोणी धमक्या देणार आहेत त्या धमक्या देणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम सरकारनं करावं असं मी आपल्या मार्फत सरकारला आव्हान करतोय, विनंती करतोय. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा. प्रकाश सोळंकी यांच्यावर त्या महिलेबद्दल आता आपण बोलला तर विधानसभेला किंवा त्या महिलेला ज्यावेळेस दाबलं त्यावेळेस आपण का उपस्थित केलं नाही? त्या महिलेला न्याय देण्यासाठी आपण प्रॉपर माजलगावच्या महाराष्ट्राचे आपण नेतृत्व करता. नाही, मी महिला माझ्या संपर्कात आली नाही. त्या महिलेला दुसरीकडे कुठंतरी काही दिवस लपवण्यात आलं म्हणून महिला माझ्या काही संपर्कात आली नाही. परंतु हे जर बंद नाही झालं तर निश्चितपणे मी महिलेला संपर्क करेल आणि तो काय अर्ज खोटा नाही.
पोलीस स्टेशनवर रेकॉर्डवर अर्ज आहे, रेकॉर्डवर अर्ज आहे, डीवायएसपी कार्यालयामध्ये अर्ज आहे त्या महिलेचा. आता ती वेळ आली का साहेब? आता सध्या ती वेळ आली का? नाही, आता त्यांनी आता माझं म्हणणं आहे की आता मागचे फुटाणे त्यांनी काढू नयेत किंवा त्यांनी आता स्वतःचं मंत्रिपद नाही मिळालं म्हणून दुसऱ्याचं मंत्रिपद गेलं पाहिजे, ही जी त्यांची मानसिकता आहे ती बंद झाली पाहिजे. माझा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये त्यांचं घर जाळलं, ते दलित कार्यकर्ते भरपूर जण ते गुंतवले. दलित कार्यकर्ते गुंतवले नाहीत, परंतु मराठा राधे कांबळे नावाचा कार्यकर्ता होता, तो त्या ठिकाणी नितीन दादा नाईकनवरे यांच्यासोबत गेला होता. त्याचं पण नाव घेतलं सर. आणि विशेष म्हणजे आपण त्यावेळेस त्यांच्यासोबत होतात आणि ह्या विधानसभेला 2024 ला त्यांच्यासोबत नव्हता. झालं तू दोन प्रश्न आहेत, एखादी 2-4 नका विचारू, 2 विचार. तुम्ही महाराष्ट्राच्या भूमिकेत आहेत ना. बरं ठीक आहे, एखादी सांग. आता आपण फक्त ही पत्रकार धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून घेतली का? त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडे साहेब यांच्या पत्रकार परिषदेत सुधीर सांगणे सर त्यांच्यावर आम्हाला मेसेज असतो, मोठभरे साहेबांचं उद्या पत्रकार परिषद आहे. मला माहिती आहे त्याच्यात मला मी सांगू शकत नाही. आता मला एक प्रश्नाचे उत्तर देऊ का? असं एकच मिनिट. गुट्ट्या मर्डर केस मध्ये न्यायामध्ये मग आपण ती बाजू का मांडली नाही, तिथं गेला त्याच्या घरात म्हणजे घटनास्थळी, परंतु नंतर त्याच्यावर का होतं? आणि शेवटचा प्रश्न की आपल्याकडे दलित समाज हा महाराष्ट्रातून एक वेगळ्या नजरेतून बघतो. मराठा मांजरी वादामध्ये दलित नेत्यांनी पण कितपत योग्य आहे आणि प्रश्न संपवायच्या अगोदर सांगतो. हा आपण आता पत्रकार परिषद घेत असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणात बोलला, परभणीच्या प्रकरणात बोलला नाही, त्यामुळे दलित समाज काय म्हणतो? जन आक्रोश मोर्चा काढत आहे, त्यामध्ये जातीवाद कुठं म्हणजे फैलावला जातोय का यावर काय? मी जन आक्रोश मोर्चामध्ये कालच सांगत होतो, ज्यांना माहिती नसेल पत्रकार साहेबांना, मी कालच सांगत होतो. आणि मी सगळ्यात अगोदर परभणीलाही भेट देणारा, परभणीच्या मोर्चामध्ये सामील होणारा, सगळ्याच आंदोलनामध्ये सामील होणारा, माजलगाव बंद करणारा, बीड जिल्ह्यामध्ये अनेक शहरं आम्ही बंद केलेली आहेत. आणि त्यामुळं मी त्याच्यावर बोलत नाही. आज तुम्ही ऐकलं नसेल कदाचित, माझं ट्विटर, माझं फेसबुक, माझा सोशल मीडिया, हा माझा आजची पत्रकार परिषद हे बीड जिल्ह्यापुरती आहे आणि बीड जिल्ह्यापुरतच मी बोलतोय. आणि आपण केलेले प्रश्न उपस्थित, इतके प्रश्न उपस्थित केले ते माझ्या डोक्याच्या बाहेर गेले. त्यामुळं माझं म्हणणं आहे की एका पत्रकारांना विनंती आहे की एका पत्रकाराने एकच प्रश्न करावा, म्हणजे मला सविस्तरपणे त्याच्यावरती बोलता येईल किंवा माझं मत मांडता येईल. एक प्रश्न केला तर आता एका प्रश्नाचं त्यांच्यावर एकच उत्तर देतोय की प्रकाश दादा सोळंकेनी स्वतःचं मंत्रिपद त्यांना न मिळाल्यामुळं हे चालू केलेलं आहे आणि त्यांना ते टक्केवारीमध्ये खूप मार्क पडेल. दुसरा तुम्ही सांगितलं या जिल्ह्यातल्या, मला वाटतं तुम्ही मला पाहिलं नसेल पण या जिल्ह्यातले सगळे पत्रकार गेल्या 20-25 वर्षापासून मी गोपीनाथ मुंडे साहेबांचं ऐकून कधी केलं नाही. तर धनंजय मुंडे माझ्या संसद विवेक बुद्धीला पटलं की एखाद्या माणसाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न कोणीतरी करतंय, एखाद्या बहुजन समाजातल्या माणसाला टार्गेट केलं जात आहे, तर मी तिथं त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं काम करतो. तुम्हाला ओळखत असं म्हणलं नाही सर, मी तुम्हाला 30 वर्षापासून ओळखतो. ठीक आहे. साहेब, आपण बोलताना असं म्हणालात की इथे जातीवाद होतो जिल्ह्यामध्ये, तर कोण जातीवाद करतोय? तुम्ही आता बोलताना म्हणाला. नाही, मी म्हणालो की जातीवाद फैलवला गेलेला आहे आणि जो कोणी जातीवाद करतोय असं म्हणालो नाही मी. जातीय वातावरण तयार झालेलं आहे आणि मला वाटतंय जे कोणी धमकी देणारे आहेत की मी याला फिरू देणार नाही, मी त्याला फिरू देणार नाही, त्याचा मी असं करेल, घरात घुसून मारू, अरे हे काय तालिबान आहे का? पोलीस स्टेशन मध्ये धमकी देत त्यावेळेस तुम्ही संतोषच्या भावाच्या पाठीशी मी उभा आहे. नाही, तुम्ही आता काय म्हणाले धमकी देतात, मग आता हे धमकी देते त्याच्यावर तुम्ही नाही बोललात की त्याच्यावर? मला माहित नाही त्याला धमकी दिली, सगळ्या प्रेस मध्ये आले ना, सगळ्या मीडियामध्ये आले, त्याच्याबद्दल नाही बोलले आपण. मी त्याच्याबद्दलच नाही पण साऱ्या अख्ख्या महाराष्ट्राला धमकी द्यायची असेल तर हे चालणार नाही. ठीक आहे, संतोषला जर त्याच्या पोलिसांनी धमकी दिली असेल तर पोलिसांनी नाही, तांदळे नामक सरपंच कोणीतरी आहे त्यांनी धमकी दिली, त्याच्यावर कारवाई करणार का? कारवाई झाली पाहिजे. मग त्याच्यासाठी काय? तांदळेवरच काय, तांदळेच्या बापावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे. सर, तुम्ही म्हणलात आता की जोपर्यंत साळुंखे साहेब हे आरोप करणं बंद करत नाही, अगर त्यांनी बंद नाही केलं तर मी महिलेच्या संपर्कात येईल.
आणि त्यांनी अगर आरोप चालू ठेवले तर मग तुम्ही त्या महिलेच्या न्यायासाठी काही करणार नाहीत का? करणार ना. मग आजपर्यंत का नाही केलं? आज त्यांनी ती महिलाच गायब झाली. हा, मग आता तुम्ही आता पण काय म्हणतात की ज्या वेळेस ते आरोप करणार बंद करणार नाही तोपर्यंत मी गप्प बसेन. आणि गप्प बसेन म्हणून नाही. हा, म्हणलात ना तुम्ही सर. रेकॉर्ड आहे. तुम्ही काय म्हणला की जेव्हा त्यांनी अगर आरोप करणं बंद नाही केलं तर मी महिलाच्या संपर्कात येईल, आणि आरोप करणं चालू ठेवलं तर चालू ठेवलं तरी ते महिलाच्या संपर्कात येईल. म्हणजे हे असं धमक्या देणारे नेमके कोण आहेत? ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाही नाही, आता तुम्ही प्रकाश सोळुंके यांच्या तिघाचे नाव सांगितले, मग ही धमकी देणारा कोण आहे? नाही, जिल्ह्यामध्ये एका जातीला टार्गेट नाही तर एका वर्गाला टार्गेट केल्या जात आहे, आणि ते वर्गाला टार्गेट करून इतर समाजावर दहशत बसवण्याचा हा प्रयत्न दिसतोय असं मला वाटतं. सर, आष्टीमध्ये जो पवनचक्कीच्या प्रकल्पामधून जो काही मर्डर झाला त्यामध्ये तुम्ही सांगितले की भिल्ल समाज हा कमी समाज आहे, पण तुम्ही काय आवाज उठवला? मीच आवाज उठवला होता. का आतापर्यंत काय सगळ्यात जास्त आवाज 2 महिने मी उठवला. जेवढं माझ्याकडे माझी क्षमता होती, मी जेवढं काम करत होतो तेवढं मी काम केलं. जेवढी माझी क्षमता होती तेवढं मी काम केलं. ते तथाकथित नेत्यांना सुद्धा माहिती आहे, चांगलं माहिती आहे की मी किती आवाज उठवला त्या प्रकरणामध्ये. नाही, आमचं स्वरूप असेल की आम्ही पवनचक्कीचे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन करू आणि सांगणार की आता आमच्या जिल्ह्याला गरज नाही, महाराष्ट्रालाही गरज नाही आता पवनचक्कीची, तर महाराष्ट्रालाही गरज नाही पवनचक्कीची. अशा पद्धतीचं आम्ही त्यांच्या समोर आंदोलन करू. माणसं मरणार असतील तर अशा, कारण उस्मानाबाद जिल्ह्यातही तसेच प्रकार झालेले आहेत. काळ्या स्कॉर्पिओ घेऊन त्यांचे दलाल फिरू लागलेले आहेत. शेतकऱ्यांना एक तर लुटले जातं, शेतकऱ्याचा फायदा होत नाही, गोरगरिबांचा फायदा होत नाही. एक तर त्यांचा फायदा होतो, दलालांचा फायदा होतो आणि कंपनीचा फायदा होतो. माणसं मात्र गोरगरीब माणसं मारले जातात. त्या महिलेच्या बाबतीत आतापर्यंत का गप्पा आहे? साहेबाकडून जो अत्याचार झाला बाकी समाजाच्या महिलेवर, छळ झाला, त्याचे सगळे व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळे व्हायरल झाले. मग तुम्ही आतापर्यंत त्या महिलेसाठी काही पवनचक्की प्रकल्पच नको, मात्र 2 दिवसापूर्वी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावले यांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांना सुरक्षा देण्याचा इशारा दिलेला आहे. आता तुम्ही पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटणार का? त्यांना सांगणार का त्या पद्धतीने तुमची कारवाई? नाही, मी पोलीस अधीक्षकांना नाही, पण मी पोलीस महासंचालकाला भेटणार. केवळ बीड जिल्ह्याचाच प्रश्न नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवनचक्कीच्या नावाखाली खून हत्या होऊ लागलेल्या आहेत. एक तर खून हत्या थांबवा, एक तर त्यांच्या बाजूने उभा राहा, नाही तर जनतेच्या बाजूने उभा राहा. सर, जे पवनचक्कीवर तुम्ही बोलता आष्टी बीड मध्ये त्यांना खंडणी मागली जाते, म्हणजे ते पवनचक्की इलिगल आहेत का खंडणी द्या नेत्यांना? म्हणजे त्यांच्याकडे शासकीय परवानगी नाही, काय नाही, म्हणजे ते खंडणी कशी मागतात? खंडणी याचीच मागतात की शेतकऱ्यांना मॅनेज करण्यासाठी. म्हणजे शेतकऱ्यांना मॅनेज करणं हे ठीक आहे, पण खंडणी कशासाठी द्यायची त्या कंपनीने? अहो, ते नेतेच मागतायत. आता कालच्या प्रकरणात काय झालं माहित नाही का? कुणी खंडणी मागण्यासाठी बीड जिल्ह्याचा विकासच नाही होऊन द्यायचा असं म्हणणं आहे का आपलं? मी कुठं म्हणतो? नाही, आता तुम्ही म्हणता पवनचक्की एवढंच नाही द्यायच्या, तर मग इथून पुढे मग बीड जिल्ह्याचा विकास नाही का? पवनचक्कीमुळे जर खून होत असतील, माणसं मरत असतील, समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल, माणसांना जगणंच पवनचक्क्यांना आणण्यापेक्षा इथली गुंडगिरी संपवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणा ना आपण. आम्ही तर सांगितलं ना गुंडगिरी नेस्ताभूत करा म्हणून. ना मग पवनचक्क्यांना गुंडगिरी नेस्ताभूत करा कोण म्हणतं? जे गुंडगिरी करतात तेच म्हणतात. हा ना, मग पवनचक्क्यांना नाही आणणं. तिन्ही तथाकथित नेत्याची गुंडगिरी किती आहे ते तुम्ही जरा तपासा. बरोबर साहेब, असं वाटायला लागला की आपण त्यांच्याबद्दल बोलताय, काय म्हणताय त्यांच्या गुंडगिरी बद्दल बोलत असताना तुम्ही तुमच्याही संदर्भात असं म्हणताय की जे बोलतायत त्यांच्या काय आधार आहे, ते किती गुंड आहेत, म्हणजे सगळे राजकारणी गुंडच आहेत त्या जिल्ह्यात. मी सगळे राजकारणी हे जे 3 जण आहेत, हे 3 जणांचं बोलले, माझगावचं बोलले, तुम्ही आष्टीचं बोलले, तुम्ही बीडचं बोलले. पण हातात किती आमदार? मग हातात किती आमदार? हे 3 झाले, ते 3 बरोबर. म्हणजे सगळे पुढारी इथले गुंडच आहेत का?
किंवा गुंडांना हे करतात का, किंवा यांच्यामुळेच बाहेर अशी प्रतिमा चालली आहे का की माझं तर म्हणणं असं आहे की ज्या तथाकथित नेत्यांनी बीड जिल्ह्याच्या गुंडगिरीबद्दल खोटं लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे प्रतिमा अशी वाईट झालेली आहे बीड जिल्ह्याची. पण तुम्ही ते सुद्धा त्याच पार्श्वभूमीचे असे म्हणाला मग सगळेच तसे आहेत तुम्हाला प्रश्न सगळे तसे नाहीत असं म्हणलं ना मी. सगळे कोण तसे साहेब एकेकाळी आज जे मंत्रिपदासाठी जिल्ह्याची प्रतिमा मलिन करतायत कधी म्हणजे तुमच्या भाषेतले तथाकथित नेते प्रकाश सोळंके असतील किंवा घरात घुसून मारू असं म्हणणाऱ्यांचा तुम्ही जो उल्लेख केला त्या सगळ्यांच्या त्या भूमिकांचं या पूर्वीच्या भूमिकांचं तुम्ही त्यावेळी समर्थन केलेलं आहे. मग तुमचं मीठच राहिली आहे का की तुम्ही त्यांचं समर्थन मी मराठा भूमिकांचं म्हणलं मी या घोषणेचं नाही पण आपण ज्यांच्या काहीतरी एखाद्या भूमिकेचं समर्थन करतो ते पुन्हा चौथीकडे पाहतात तुमचं मीठच राहिली व्हायला लागले का? नाही आमचं मीठ आमचं मीठ आणि आहे का नाही त्याच्यापेक्षा जे म्हणाले की आम्ही घरात घुसून मारू ते काही मराठा आरक्षणाचे ठेकेदार नाही. मराठा आरक्षण गोरगरीब मराठ्यांना मिळालं पाहिजे ही माझी पहिल्यापासूनची भूमिका. सामान्य मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळालं पाहिजे, सामान्य मराठ्यांच्या मुलींना आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांची आरक्षणातून प्रगती झाली पाहिजे या मताचा मी आहे. केवळ कोणी म्हणतोय कोणी ठेकेदार झालाय त्याच्यासाठी मी त्यांच्या बाजूने उभा राहिलो नव्हतो. त्या आंदोलनामध्ये मी पहिल्यापासून होतो, आताही त्या आंदोलनाच्या पाठीशी मी आहे, मराठा आरक्षणाच्या पाठीशी. विष्णू चाटे म्हणाला की 2 कोटीच्या खंडणीसाठी माझ्या फोनवरून वाल्मिकांना बोलले होते. बोलले असतील तर म्हणून तर जेलमध्ये टाकलं. परळी ह्याच्यापेक्षा खतरनाक आहे का आष्टीपेक्षा का? परळी मला सांगा की वाल्मिकांना जेलमध्ये कशामुळे टाकले? नाही पण वाल्मिकांना हे धनंजय मुंडेच्या निकटवर्ती येतं. कोणत्याही पोलीस स्टेशनला जर नवीन पीआय गेला तर त्याला एसपीच्या अगोदर वाल्मिकांना सपोर्ट मारावा लागत होता. त्याच्यामुळे तिथं तर फिर्याद द्यायला नाही का अॅट्रॉसिटीचा तो कर्मचारी म्हणजे फिर्यादी गेला तर तो कर्मचारी त्या ठिकाणी त्याची अॅट्रॉसिटी दाखल करून घेत नव्हता. नाही मला तर असं कुठं प्रकार अॅट्रॉसिटी दाखल नाही केलंय. त्यांनी माझ्याकडे यावं, अॅट्रॉसिटी कशी दाखल करायची ते मी सांगतो. मग ते कोणी मंत्री असू द्या नाही तर मुख्यमंत्री असू द्या नाही तर देशाचा गृहमंत्री असू द्या, अॅट्रॉसिटी कायदेशीर असेल खरंच त्याच्यावर अन्याय झालेला असेल तर मी ती अॅट्रॉसिटी दाखल करून घेतो. माझ्या ह्याच्यात नाही, मला माहित नाही कारण कुठं नाही झालं ते मला सांगा, मी करून देतो, आताही करून देतो. 3 आमदाराच्या संदर्भात आपण भूमिका मांडली जी त्यांच्यावर जे त्यांचं जे वक्तव्य आहे त्यावर तुमचा आक्षेप आहे. सिद्धार्थ सोनवणे खासदार देखील बीड जिल्ह्याचे या प्रकरणामध्ये आपले वक्तव्य करतायत त्याबद्दल आपलं काही बोलणं नाही. त्यांचं जे म्हणणं ते योग्य आहे. कुणाचं? हे खासदार बीड जिल्ह्यात खासदारही तसेच आहेत. त्यांच्यावर आपण काही वक्तव्य मी बोलत असताना ह्या तीन लोकांना जो मीडिया 3 लोकांना जो उचलतो ना या तिघांना तो मीडिया नेहमी जाण्याचा प्रयत्न करतात म्हणून या तिघांवर बोलू. खासदार तरी कुठं तुमच्या तांदळासारखं आहे. खासदारांचा 25 वर्षापूर्वी बघितलं तर खासदारांना फिरायला मोटरसायकल नव्हती. आज खासदार 1000 करोड आलं काय होत चालू का? तुमच्याकडे काय 30 वर्षापासून पत्रकारिता करतात, तुमच्याकडे 10 लाख रुपये नाही तर यांच्याकडे मला माहिती नाही. मी निवडणूक झाल्यावर नाही ऐका, मी दर 3 महिन्याला लंडनला जातो. मी फॅबो संघटनेचा मी सांगतो मी दर इलेक्शन मध्ये नाही, इलेक्शनचा माझा काय संबंध आहे? अशा इलेक्शन खूप बघितलेत मी माझ्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये. मी दर 3 महिन्याला लंडनला जातो. लंडनला फॅबो नावाची फेडरेशन ऑफ बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन जे आंबेडकराईट ऑर्गनायझेशन आहे त्या इंटरनॅशनल याचा मी कन्व्हिनर आहे. मी तिथला 5 लोक जे जगातले सदस्य आहेत त्याच्यापैकी मी एक आहे आणि त्याची दर 3 महिन्याला लंडनला मीटिंग होत असते. ती सेंटर आमचं लंडन आहे जागतिक आंबेडकर राईट मुवमेंटचं आणि म्हणून मी लंडनला दर 3 महिन्याला जातो. आणखी सांगतो मी 5 वर्षांना 3 महिन्यात जातो.
बीड जिल्ह्यातील महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती ऐकून घ्या. भौगोलिक परिस्थिती पाहिली तर ज्या घरामध्ये पहिली 20 एकर जमीन होती आज तिथं 1 प्लॉट झालेला आहे. बरोबर. एक मिनिट फॅन लावा रे फॅन. अशोक जय इकडे तू फॅन लाव. हा बोल. ज्या घरात ज्या कुटुंबात 25 एकर जमीन होती त्या घरामध्ये आज 1 प्लॉटची जमीन दिसायला यायली. अशा अवस्थेत खेड्या गावातील ग्रामीण भागातील सुपीक जमिनीवर हे कोणते कंपन्या विकास करायला लागले. उद्या चालू जमीनच राहिली नाही तर विकास कुठला करणार. मग ह्याला माझं एक म्हणणं आहे, ह्याला पूर्वीपासून आपण विरोध का दर्शवला नाही. त्या फक्त आष्टी पाटोद्याकडे गोड भाऊ शेतीवर होत्या, आता सुपीक जमिनीवर येऊ लागल्या. हो, मग त्याला सुरुवातीला तुम्ही या पवन शाखेला डोंगर भागात उभा करा. आपण जमिनीवर माझं म्हणणं आता नको. माणसं करणार कशासाठी पाहिजे म्हणजे हे कंपनी चालवणारे आणि त्याने हस्तगत करण्यासाठी केलेली यंत्रणा ह्याचे परिणाम काहीतरी घेऊन झालं. विनंती आहे. शेवटचा प्रश्न. दलित मराठा वादाळी वादामध्ये जो बीड जिल्ह्यामध्ये जातीयवाद पेटलेला आहे त्या जातीयवादाला शांत करण्यासाठी आपण पुढाकार घेऊन एक जिल्हास्तरीय वंजारा मराठा हा जातीवाद पेटलेला नाही. मराठा समाजातले किंवा वंजारा समाजातले काही टक्क्यांनी ही अफवा सोडलेली आहे. या जिल्ह्यामध्ये कसलाही वाद नाही. ते जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही टक्के करू लागलेले आणि ते तशा पद्धतीचं दूषित वातावरण बनवू लागले. या बैठकीचे काय आपण करायला पाहिजे. मी टक्क्यांच्या विरोधामध्ये आहे. सर्वांनी